चाल बाई या बैलांना तरी टाकी ते खायला, नाही तर आल्यावर परत तो तोंड करील. आता लई नाचत नाचतच गेलाय. अजून पाणी पाजेल नाही, काहीच नाही. चाल बाई पाणी तरी पाहिजे. ते तिथे तर गबाळ गोळा करून ठेवलं बाई यांनी बी. किती दिवसाची सांगते यांना दावण करा तरी ध्यान नाही या माणसाचं. हा बाई याला गावातलं कारभार उमजाना. घरी आल्यावर तर गागाट केल्याशिवाय राहत नाही. खा बाबांनो तुम्ही बी. काय चाललंय वहिनी? काय नाही यांना जनावरांना खायला टाकलं. आता पाणी पाहिजे ते ना. आणलं होतं तू का एक काम, पण आता तू करते का नाही? बाई गाडी सोडून सारं मागा बाई. गाडी नाही रे लागत बाई. मग ते बैल लागत होते मला. बैल तुमचा भाऊ आला का? वांग्याची सरी घालायची, हा. वांग्याचं रोप आणले, मग ते सरी पाडायची. तुम्ही सरी पाडा बाई, पण त्यांना बी आवत धरायचंय. मग कुठं घरी ते आवत मला नाही माहिती, पण मग बैल तर मग ते आल्यावर तुम्हीच मागा त्यांच्या. आता केव्हा येणार तू? ते काय झालं, एक जणाला गाडी दिली बाई, ते बेवड्या वाड्याच्यानी गाडी कोरडीच आणून दिली बाई. काय सांगा त्या डोक्याला, त्याने पक्क नाचकाम केलं महाभावती बी. हा ना, वांगे लावून गेले असते आमचे. हा वांगे लावून जाऊ द्या, चांगली गोष्ट आहे, पण मग ते आल्यावर त्यांच्याकडूनच मागा तुम्ही. पण मग आता तो लवकर येणार नाही. आता ते गावात गेल्यावर तुम्हाला माहिती ते आता तो काय फिराष्टा माणूस. फिरस्त्या माणूस. हा ते काय संध्याकाळीच येतो, पर 10-11 वाजता येतो का काय? नाही येईन ते काळजी काट्याने येईन. ते पेट्रोल आणायला गेले, ती गाडी कोरडी करून आणली बाई. माझ्या डोक्याला लय शीन झाला. ते पक्क बडबड करीत गेलं, शिया दिले, हात पाय आपटीत गेलं निघून हा ना, गावाला. आला म्हणजे बरं होईल, आमचं काम मार्गी लागेल. हा पाहू ना मग आता आल्यावर येईनच ते 5-10 मिनिटात. तीन आता खायचा टाइम झाला ना. काय फोन बिन असेल तर फोन कर ना. नाही माझ्याजवळ खायचा फोन आला. फोन नाही, काहीच नाही. फोन माझा नाही. काही नंबर नाही, नाही तर मी केला असता त्याला हा फोन. येईनच ना, पण ते आता जेवायचा टाइम झाला. वहिनी, मग मी दुसऱ्याचे बैल पाहतो कोणचे तरी, मग कवर आता थांबत त्याच्याकरता, तू लवकर येणार नाही. मग तुम्ही काय करा, कोणाच तरी पाहतावर, हा नाही तर मग एक चक्करला मारा. नाही मिळाले तर मग हायचे. बर, नाही मिळाले तर मग येतो मी परत. हा मग बघतो. आतावर या, ते येतील जेवतील, एक पारक झाला का मग या लागलं तर चक्करला. बरं बरं, हा चालेल. पण मग आल्यावर त्याला सांग हा तेवढं. हा हा चालेल, सांग. चालेल. हा काय झालं? काय का पेट्रोलचा पाटे पंप तरी? मग मी तरी काय करू बाई? मी का त्याला काही आमंत्रण दिलं होतं का ये बाबा घरी गाडी घेऊन जाय? काय रे? तुम्ही एक बाई माणसाला फार येड्यात काढून सोडलं येडे. अरे पार डोक्याला खोका केला तो मावाला. हा पाठवणार आहे तुम्हीच. बस येड्यात काढी सुटले बाई मला. किरण लोक ब्लॅक मिळत होते ना, ते सुद्धा नाही. पंप तर शिल्लकच नाही. गेला येऊ मावाला असं पुकार. परत नाही या असे निरपे पाठवू नका माक. हा हा अरे मी त्याला पाठवलंच नव्हतं आवर. हा तो पोपटराव आला होता. कळाला? तो म्हणे मला बैल द्या म्हणे. ठीक आहे. त्याला वांग्याला सऱ्या पाकायच्या. काय रे? हा. मग तो आलता, मग बैल द्यायची त्याला. तुम्ही कामून असंच आवळ सुटले, कामून मला येड्यात काढून राहिले हो तुम्ही. आणि मग आता तू सांग, आता या काल गेली गाडी एकाला, हा. माझी एक बैल न्यायला आलता, मग त्यालाही बैल देऊ टाकायची. तुला काय परपंच करायचंच नाही? अहो काय बोलू राहिले तुम्ही? परपंच करायचाच नाही. मी होते म्हणून राहिले. हा एक असं लोकांना गाड्या द्यायच्या, बैल द्यायचे. तो आकाश बरं मागायला त्या गाडची. अहो माणूस की ठेवा लागत जराशी. आपण घेईल नव्हते तेव्हा. कर आपण जायचो ना लोकांच्या दारात मागायला. अगं गेलं तरी पण त्याने मला किती वखत परत पाठवलं. ते म्हणायचे मा बैल आजारी आहे, मला एक घरचं काम आहे, असे ना लोक नाटक सांगा द्या. बाय मग मी बी परत पाठवलं. काय म्हणले त्याला मग मी तू? म्हणले तुमचा भाऊ आल्यावर. म्हणजे मानाव सांगितलं का तू आता? हा म्हणजे तो लगेच येईल संध्याकाळी कळणार. मग आता ते आला तर तुम्ही पहा बाई. मी कारभार केला असता तर परत म्हणले असते. आता तर बोलून बसले बैल द्यायचे होते. अगं मग तो, अरे तो गाडी दे काल म्हणून म्हणलं, तो का बैल मागायला आले लोक, मग बैल देऊन टाकायचे. आता हा माणूस बैल मागायला आला पोपटराव, तर त्यांनी डायरेक्ट मागच मागितले. वहिनी मला बैल लागत होते. हा ना? तसं कालच्यानी तुमचं नाव सांगितलं. तुला काय कोणी येईल, कोणी मा नाव सांगायला, तू लगेच त्याच्या मागच. काय बोला त्या काय माहिती बाई तुम्ही बी. आता काय वागायचे काय नाही, यालाही सांगायचं मा बैल भाऊ एक चारा खात नाही, हा पाणी पित नाही,
हा मी नाही कला मा नाव सांगती मी नाही सांगितलं तुमची तुम्ही ते चाराड गाडीत बसा त्याच्याजवळ. हा ना हा मला कोणाच्या दारात काही मागायला जायला लागत नाही. बरं त्याला चारा पाणी केलं का नाही तू टाकलं इतक्यात ते गबाळ्या बाई आत्ताच खाऊन झाले इतक्यात उभे राहिले आता पाणी पाहिजे. आणि ते शेण कुरतात होते त्याच्या खाली गाडी ते बाई ते तुम्ही आणले नाही अशी फुरफुर करणारे. माझा पुरपुर माझा मारती नाही ती आपली त्यांनी मावा उडी घातली होती बाई मला दाबलं त्यांनी दोन्ही पायांच्या मध्ये. कधी मगा मी एवढं जवळ काय जायचं थोडं लांबून टाकायचं चारा माई पाठ सुजली माहिती का ती हा बैल लय मारितो बाई. नुसतं बाई माणसाला जवळच येऊन द्यायचं नाव नाही तो नुसतं पुरपुर करतो. कोण हरण्यानं मारलं तुला हा तुझं कधी जातच नाही जवळ कधी त्याला हात फिरवायचा हे करायचं हे आता मी तेच करीत होते. हा ना तेच करीत होते तुम्हाला विचारून मारणार आहे तो. बरं ते जा ये झाडू जुडू घे हा आता मी जातो त्या संपतराव का हा मग त्याचीच गाडी मागून पाहतो मग आता आपल्यावाली मागा ते आपल्या गाडीला जसं हे लागेले तसं मग आपणही बी लोक मागून पाहावा. अरे पण काय होते माहिती का आपली घरची गाडी असून लोकांची मागायची हाताला आपली चव घालायची का जाऊ द्या जा मागा काही नाही. आता पाहत मागू कधीच नव्हतं त्याच्या मागून राहिली मी गाडी हा जर त्याला जर दिली गाडी हा तर मग मी जातो तसंच जातो मग मला येऊ द्या ना तुमच्या संग. तुला कुठे यायचंय अहो मला बाजारात सोडून द्या तेल संपलंय मी तेल घ्यायला येते काही भाजीपाला घेते. आयला मला इडच आता एक वाजलाय कवा जाऊ त्या साखर पुढे सांग बरं रोज रोज उठून कुठून मी लसणाची मिरची नेऊ बाई मला बायाना आवड होत्या. बरं चाल पटके चाल मग तूच माग त्या संपतराव गाडी हा मागते मी नाही मागणार मग याला आणते आता. घे ते हा पेट्रोलची बाटली चल किती आडवं बोला तेव्हा तुम्ही बी म्हणजे प्लास्टिकच्या पिशीत आणील चला. मग पेट्रोलची बाटली घेते का त्याला आणायला मग आता उचलली बाई मी बाटली सभागती म्हणलं दूध घ्यावा. लयच आडाने बायको भेटल्या रे तुम्हाला चाल किटल्या घ्यायच्या होत्या ना मग. हा चल लवकर टाइम झाला मला